तर घरच्यांची कच्चा चिवडा खायची आवड झाली आहे, तर आता दुकानात जाऊन येतो. थैला घेतला आहे सोबत. याच्यात आपण काय काय घेऊ, थोडे शेंगदाणे, थोडे पोहे आणि मुरमुरे घेऊ. ठीक आहे, चला. हा माझं गाव आहे. तर हे माझं छोटंसं कोटबाळा नावाचं गाव आहे आणि हे जे समोर दिसत आहे हे या गावातलं एक छोटंसं पण प्रसिद्ध असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. या गावामध्ये साधारणतः 100 ते 150 घरं आहेत आणि याच गावामध्ये माझं 4थीपर्यंतचं शिक्षण झालं, तेही जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर आपल्याला काय काय पाहिजे चिवडा बनवण्यासाठी? डाळ्या, शेंगदाणे, पोहे, मुरमुरे. ठीक आहे, तर आपण काय काय सांगितलं? पोहे आणि मुरमुरे पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही पोहे आणि मुरमुरे द्या मला. तुला काय पाहिजे रे दुकानातून? काहीच नाही पाहिजे. काहीच नाही पाहिजे. ट्रॅक्टरला चालला का? ठीक आहे. दाखवा. या दुकानात विकायसाठी बघा काय काय प्रकार आहे. ड्रोन कुठं बी पडला बी नाही का तरी मोबाईलचा कॅमेरा. तर या दुकानातून आपण चिवड्याचं सामान घेणार आहोत. 1 बाय 1 आपण सर्व गोष्टी घेऊन घेऊ. पातळ द्या ना चिवड्यासाठी, कच्च्या चिवड्यासाठी लागते. शेंगदाणे आहे म्हणे घरी आहे म्हणे. हा, हे झाले मुरमुरे. ठीक आहे, ठीक आहे, बढिया. वाह, शिकले तुम्ही. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. तो इनको भी पता है. हाँ, पोहे देऊन द्या, अर्धा किलो देऊन द्या ना पातळ पोहे. अर्धा किलो पातळ पोहे घ्यायचे आणि साधारणतः 1 पायली मुरमुरामध्ये होऊन जाईल ना. अच्छा, हे 2 पायल्या आहे. ठीक आहे, पायलीचा हिशोब चालते गावाकडं. देऊन द्या ना 20 रुपयाच्या. घरी आहे म्हणे, ऍक्च्युली घरी आहे म्हणे शेंगदाणा. देऊन द्या ना. ठीक आहे, शेंगदाणा डाळ्या पण घेऊ, घरी आहे म्हणे. मग कसं घेतलेलं बरं राहते, थोडीशी चव चांगली लागेल. मलाच बनवायचा शेवटी. तर मंडळी, आपण सामान घेतलेलं आहे. डाळ्या, शेंगदाणे, पोहे आणि मुरमुरे. 4 बेसिक गोष्टी या चिवड्यासाठी लागते आणि याचे झाले 70 रुपये. मामाजी घ्या पैसे. पैसे 200 दिले. हे 200 दिले, एकदम ओरिजिनल आहे. 70 रुपये आपले 70 रुपये झालेले आहे. आता घरी जाऊन बढियापैकी कांदे वांदे कापून चिवडा बनवणे आणि खाणे मस्तपैकी. 30 रुपये वापस. चला, 130 रुपये वापस घेऊ फटना. आणि तर घरी आल्यानंतर पाहतो तर काय अजूनही मुलं हे चव्वाष्टा खेळतच आहे. यांना खूप आवडते चव्वाष्टा खेळणं. चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुमचं गणित आणि डिसिजन मेकिंग पण सुधारते. असे हे गावाकडचे खूप सुंदर असे खेळ आहे जे आता कालांतराने बंद होण्याच्या मार्गावर आहे. चल, काप करा आता लवकर. तर आता पटापट कामी लागू. सगळ्यात पहिलं आपण शेंगदाण्यांना थोडंसं तळून घेऊ, म्हणजे कसं ते कच्चे चावताना थोडंसं बरोबर वाटत नाही ना. त्याच्यामुळे थोडंसं जर आपण याला थोडंसं फ्राय करून घेतलं म्हणजे कसं चिवड्यात रुचकर लागेल. आणि सोबत डाळ्यांना पण आपण सेम तसंच करून घेऊ. चला, थोड्याशा डाळ्या टेस्ट करून पाहिल्याच पाहिजे. पारमीला आपण थोड्याशा डाळ्या आधी देऊन देऊ. पारमी घे ग. गुड, खाऊन घे थोडंसं डाळ्या. हां, देतो, परत देतो. हे घे. ठीक आहे. आता लसण जिऱ्याशिवाय तर काहीच चिवड्याला चव लागणार नाही, म्हणून थोडेसे आपण जिरं, लसण आणि मिरची चांगली कुटून घेऊ. थोडंसं त्रासदायक काम आहे हे लसण सोलणं, पण कसं जर ते केलं तर त्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे. आता आपण या शेंगदाण्यांना काढून घेऊ, कारण का आपण यांना तर बऱ्यापैकी फ्राय केलेलं आहे. यांना बाजूला करून घेऊ. त्यानंतर आपण डाळ्या पण टाकू आणि थोडंसं तिखट मीठ टाकून आपण फ्राय करून टाकू. आणि कांदे मात्र त्याच्यात न टाकता आपण सेपरेटली कांदे खाऊ. कांद्याशिवाय चिवड्याची काही मजा येत नाही. कांदे अत्यंत आवश्यक आहे. कांदे कापणं चालू आहे. कांदे झाल्यानंतर आपण शेंगदाणे काढून घेऊन मग कांदे थोडेसे फोडणी लावल्यासारखं करू आणि मग सगळ्यांना कांदे फोडणी लावायचे नाही. कच्चा कांदा आहे, तर फक्त आपण शेंगदाण्याला तळून काढून घेऊ. ठीक आहे, आणि तेल पण गरम होऊन जाईल. घे. आता काय टाकायचं आहे? तिखट मीठ घे. इसी एक काम करेल, बंद करून टाक. बंद आहे. मिरची टाकल्यावर 3 ते 4 मिरची टाकले. तिखट टाक मग थोडंसं. हात तिकडच्या बाजूला घे. फरक पडणार आहे. मीठ टाक. मीठ होते ना. तर हे आपलं तिखट मिठाचं तयार आहे. आणि आता हे जे डाळे आहे, डाळे आपण याच्यात टाकून देऊ.
बाई तिथून चम्मच आण रे. ठीक आहे, आपण इथं डाळ्या टाकल्या, सागभऱ्या डाळ्या पूर्ण. ठीक आहे, चला बऱ्यापैकी आपण आता मिक्स केलेल्या आहे गोष्टी. तिखट, मीठ, डाळ्या, शेंगदाणे. शेंगदाणे तर आपण याला भाजूनच काढले आहे, म्हणजे तळून काढले आहे. आणि आता आपण जे काही चिवड्याचं मिश्रण राहते, पोहे आहे, मुरमुरे आहेत, त्यांना हळूहळू ॲड करू. आपल्याला थांब ना. बहुत जास्त झाले कोमल पोहे. जेवढं तेवढं टाका. तर तिखट, मीठ आणि डाळ्या शेंगदाण्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला पोह्यांना बरोबर चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं जे तिखट मीठ आहे ते सर्व पोह्यांना लागलेलं पाहिजे, प्रॉपर ते भिजल्या गेले पाहिजे. त्यानंतरच आपण मुरमुऱ्यांना यामध्ये ॲड करू शकू. आणि तिखट मिठाच्या रेशोप्रमाणेच तुम्हाला याच्यात पोह्यांना ॲड करावं लागेल, नाहीतर फिके होऊन जाईल. मुरमुरे खा. तर मुरमुरे सुद्धा आपल्याला हळूवार ॲड करायचे आहे, म्हणजे वन बाय वन जसे पूर्ण मिक्स झाले तसतसे आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. अदामदा तुम्ही टेस्ट त्याची चेक करू शकता. वाटलं आपल्याला तर जास्त मुरमुरे आपण वाढवू शकतो, किंवा त्याच्यात ऑलरेडी तिखट मीठ आपल्याला वाढवावं लागेल, जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये चिवडा तयार होईल. तर विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये जर इन्स्टंट काही बनवायचं म्हटलं तर हा कच्चा चिवडा. आणि बाजारात देखील असे चिवडे ऑलरेडी रेडीमेड तुम्हाला मिळतील, ज्याची चव अप्रतिम असते. आणि ज्याची चव घरी तुम्ही कितीही चांगला चिवडा बनवा तर घरी ती चव येणार नाही, मात्र ती बाजारातल्याच चिवड्यामध्ये येईल. असं पण एक विशेषता बाजारातल्या चिवड्याची आहे. तरी पण आपला प्रयत्न आहे की चांगल्यात चांगला याला कसं बनवता येईल. तर या चिवड्यामध्ये आणखी आम्ही 2 पॅकेट्स जे चिवड्याचे असतात, नांदेड चिवडा किंवा कुठलाही चिवडा, असे 2 पॅकेट मी याच्यात ॲड करतो आहे, जेणेकरून आणखी याला चांगली चव यावी. थोडासा खाली. तर आता जवळपास आपला चिवडा तयार झालेला आहे. हा बघा, हाच तो चिवडा जो विदर्भामध्ये अत्यंत आवडीचा आहे, प्रिय आहे. ठीक आहे, आता याला कागदी प्लेटामध्ये आपण सगळ्यांना सर्व करून टाकू आणि खाऊन घेऊ मस्तपैकी, आहे की नाही. बघा, कागदांचं इकडे चालू आहे अरेंजमेंट. याच आपल्या प्लेटा. फार मी तू तडंग 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 नको. हे घे घे. गाव असे करता आळस. हा त्या वेळेस पटपट या. हे घे. दे थोडी थोडी थांब नको तू. देखे इकडे सरको सरको तू. नाही रे, डायरेक्ट घेऊन ये बाई. हा घेऊन ये मला. तू कुठं चालली? हे बसले ना तर कोणाला घेतला? उतरना खाली होईल का? बाकी तुम्ही कोणता मीडियावर बोलायचं नाही. काय टाकू का? कुठे ती एकसाथ नाहीतर एक ठेव. तू कुठे बसते? मी एका साईडला बसून आहे. कांदे काढे. वर देवाला चिवड्याला पोटाला लागणार. ते कांदे काढ. फिर पप्पाची सरको. बाथरूम जाऊन जमत नाही ते. इकडे बस. आपण चिवडा सरला जीवन रांग आम्ही जबाबदार. ए पप्पाची करते. तोंड पाहणं कसं केलं होतं. घे बेपा. होईल नाही एवढे म्हणतात ना तुला का होईल द्या ना. दिला तरी ठीक आहे, तुझ्या जवळ आहे तरी. तर आपण चिवडा बनवलेला आहे आणि सर्व मंडळी पटपट येऊन बसली आहे. टेस्ट करू दे आता याला कसं आहे. तर शेंगदाण्याचं प्रमाण कमी होतं थोडंसं. तर मित्रांनो, गावाकडे असं काहीतरी बनवून मिळून मिसळून खाण्याची मात्र मजा वेगळीच आहे. जास्तीकडे देऊन द्या, वाटा संपवून टाका. टेस्टी झालाय, बढिया झाला. बाकी जायची रिॲक्शन कसा झाला अनिकेत? एक नंबर. तू कसा झालाय? मजा आ गया. काम कसा झाला चिवडा? छान. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.